ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताची अहेतुकी करुणा. अजामेळ पापी न म्हणवे वाणी, तया चक्रपाणी वैकुंठी नेले. नमस्कार भाविक हो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला हे संपूर्ण जग पापी म्हणत होते त्याला प्रत्यक्ष भगवंताने चक्रपाणीने आपल्या वैकुंठ धामात नेले. एकदा का भगवंतांचे नाव मुखात आले की जुने पाप उरतच नाही. म्हणून आता अजामिळाला पापी म्हणणे चुकीचे आहे. मंडळी, आज आपण श्रीमद भागवत पुराणातील अशी एक अद्भुत लीला ऐकणार आहोत, जी ऐकताना तुमच्या अंगावर काटा येईल आणि डोळ्यातून भावाश्रू वाहतील. ही गोष्ट नाही तर भगवंताच्या अहेतुकी करुणेची आणि नामस्मरणाच्या अफाट सामर्थ्याची जिवंत प्रचिती आहे. कान्यकुब्ज देशात राहणारा अजामिळ हा मूळचा एक सदाचारी ब्राह्मण, पण तारुण्यात एक वाईट संगतीमुळे तो मोहात पडला आणि त्याने आपले सर्व कुळ, धर्म आणि नीतिमत्ता सोडून दिली. आयुष्यभर तो वाटमारी आणि पापात बुडालेला राहिला. अशीच त्याची 88 वर्षे उलटून गेली. म्हातारपणी त्याला एक मुलगा झाला. त्याचे नाव त्याने नारायण ठेवले. मंडळी, विचार करा, एका पापी माणसाला मुलाचे नाव नारायण ठेवावेसे का वाटले? ही अजामिळाची बुद्धी नव्हती, तर ती साक्षात भगवंतांची योजना होती, जेणेकरून या लेकराच्या निमित्ताने अंतकाळी अजामिळाच्या मुखातून माझे नाव बाहेर पडेल. यावरून आपल्या प्रभूची भक्तवत्सलता किती प्रकर्षाने जाणवते. अजामिळ त्या मुलातच गुंतून गेला होता. उठता बसता तो अजाणतेपणे नारायण नारायण करत असे आणि मग तो भयंकर दिवस आला. अंतकाळ समीप आला. अजामिळाला आपल्यासमोर पाश हातात घेतलेले अतिशय भयानक यमदूत दिसले. यमदूतांना पाहून त्याचे प्राण कंठाशी आले. मृत्यूच्या भयाने तो थरथर कापू लागला. त्या भयावह अवस्थेत मृत्यू समोर उभा असताना त्याने लांब खेळत असलेल्या आपल्या लाडक्या मुलाला जीवाच्या आकांताने हाक मारली, नारायणा नारायणा धाव रे. ती हाक मुलाला मारलेली असली तरी त्यात मृत्यूची प्रचंड भीती आणि आर्तता होती. ती आर्त हाक ऐकली आणि साक्षात वैकुंठातून भगवान श्रीहरींचे दिव्य पार्षद म्हणजे विष्णुदूत तिथे प्रकट झाले. त्यांनी यमदूतांना अजामिळाला नेण्यापासून रोखले. अजामिळ क्षणात यमपाशातून मुक्त झाला. संत एकनाथ महाराज या प्रसंगाचे वर्णन अतिशय रसाळ भाषेत करतात. नाम घेता अजामेळ, मुक्त झाला तो तत्काळ. अघौघ जळाला सकळ, नामबळ एवढे. यमाचे दूत म्हणाले, हा तर महापापी आहे. त्यावर विष्णुदूतांनी जे उत्तर दिले ते नामस्मरणाचे सर्वात मोठे रहस्य आहे. भागवतात स्पष्ट सांगितले आहे, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा, वैकुंठ नाम ग्रहणम शेषाघहरम विदुहू. अर्थात संकोचाने, थट्टेने, जळाने किंवा अगदी रागाच्या भरात जरी नारायणाचे नाव घेतले तरी ते सर्व पापे नष्ट करण्यास समर्थ आहे. हे कसे घडते? यासाठी भागवतात 3 सुंदर दृष्टांत दिले आहेत. पहिला औषधांचा दृष्टांत. एखादे गुणकारी औषध तुम्हाला
त्याचे नाव माहीत नसताना किंवा विश्वास नसताना जरी घेतले तरी ते शरीरावर त्याचे काम करतेच. तसेच नारायण नाम आहे. दुसरं आहे अग्निशक्ती. विस्तवावर पाय कळत पडो वा नकळत तो भाजणारच. म्हणूनच संतांनी म्हटले आहे, अग्नीची ठिणगी लहान जरी, पर्वता एवढे गवत जाळून करी, तैसे नारायण नाममुखी सकळ पातके दहन करी. तिसरा आहे परिस्पर्शाचा महिमा. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते. तसेच अजामिळासारख्या लोखंडी वृत्तीच्या माणसाला नारायण नावाचा परीस लाभला आणि त्याचे जीवन सुवर्ण झाले. मंडळी, विष्णुदूतांनी अजामिळाला फक्त यमदूतांपासून वाचवले नाही, तर त्याला खऱ्या पश्चातापाची संधी दिली. नामाचा खरा महिमा हाच आहे की ते माणसाची बुद्धी शुद्ध करते आणि त्याला सन्मार्गाला लावते. जेव्हा अजामिळाला आपली चूक उमजली तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या मनातील आर्तभाव या काव्यपंक्तीतून व्यक्त होतो. पतित पावन नाम तुझे रे, अजामिळाला तूची तारिले, मी अपराधी मीच कुकर्मी, तरीही देवा तू मज स्वीकारिले. त्याच्या मनात तीव्र वैराग्य आले आणि उरलेले आयुष्य त्याने गंगेच्या किनारी केवळ भगवंतांच्या भक्तीत व्यतीत केले आणि शेवटी तो वैकुंठाला गेला. भाविकहो, या सर्व लीलेचे सार काय? जगात अनेक प्रायश्चित्ते आहेत, पण नारायण नाम हे सर्वश्रेष्ठ प्रायश्चित्त आहे. श्रीमद भागवतात शुकदेव महाराज सांगतात, एतवान सांख्य योगभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परःपुंसा म्हणते नारायण स्मृती. अर्थात योगसाधना, ज्ञान किंवा स्वधर्माचे पालन या सर्वाचे अंतिम फळ एकच आहे आणि ते म्हणजे मृत्यूच्या वेळी नारायणाचे स्मरण होणे. अजामिळाला हे भाग्य लाभले. म्हणूनच संत तुकाराम महाराज ठामपणे सांगतात, तुका म्हणे नाम, नामे पाविजे विश्राम, नारायण नामे पावती तरण, हेची सत्य प्रमाण संतापाशी. चला तर मग आपणही या कलियुगात भगवंतांचे गोड नाम मुखात ठेवूया. जाता जाता एवढंच म्हणेन, नारायण नाम मंत्र हा थोर, जपता उतरती पैलत पार, कलिगुणी नाही दुसरे साधन, करा निरंतर नामस्मरण. ही भक्तिमय लीला तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये ओम नमो नारायणाय नक्की लिहा. व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण.